नमस्कार. आपण आता पाहत आहात 24 लोक व्यासपीठ 24. नमस्कार. ग्रामीण पत्रकारिता संपण्याच्या मार्गावर. ग्रामीण भागात गावखेड्यात घडणाऱ्या घडामोडीवर लक्ष ठेवून त्यांच्या बातम्या देण्यात ग्रामीण भागातील पत्रकारांची मोठी भूमिका असते. ग्रामीण भागातील काम करणाऱ्या पत्रकारांना ग्रामीण पत्रकार असे म्हटले जाते. ग्रामीण भागातील गाव, खेडे, वाड्या यामधील ठळक घटना, हरिनाम सप्ताह, निसर्गातील नवीन बदल, गावातील राजकीय घडामोडी, वेगवेगळे गुन्हे, ग्रामीण जीवनावर झालेला बदल अशा विविध पद्धतीच्या बातम्या ग्रामीण पत्रकाराकडून दिल्या जात असतात. याचा समावेश ग्रामीण पत्रकारितेत होतो. पत्रकारितेत मान मिळत असल्याने ग्रामीण भागात पूर्वी अनेक ग्रामीण पत्रकार काम करत होते. त्यांचे नाव होते. वर्तमानपत्रात काम करण्यासाठी त्यांना त्यावेळी मानधन दिले जायचे. न्यूज चॅनलवर काम करण्यासाठी बातमीनुसार ठराविक मानधन दिले जायचे. कोरोनानंतर ग्रामीण भागात आमूलाग्र बदल झाल्याने ग्रामीण भागात रोजगाराची संख्या कमी झाली. ग्रामीण भागातील पत्रकारांना मिळणारे वर्तमानपत्राचे व न्यूज चॅनलचे मानधन बंद झाले. ग्रामीण भागातील संस्था, राजकीय नेते, सामाजिक संस्था यांच्या जाहिराती पूर्वी ग्रामीण पत्रकार मार्फत दिल्या जायच्या. कोरोनानंतर अशा जाहिराती देण्याचे बंद झाल्याने त्यांना ग्रामीण पत्रकारितेवर परिणाम झाला. ग्रामीण भागात पत्रकारिता करताना स्वतःचा वेळ खर्च करून, स्वतःच्या वाहनाने इंधन खर्च करून घटना ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणी जावे लागते. त्याची सखोल माहिती घ्यावी लागते. ती घटना कागदावर बातमी स्वरूपात लिहावी लागते. न्यूज चॅनलसाठी अशा बातमीचे शूटिंग करावे लागते. लोकांशी वाईट घ्यावे लागते व छंद आणि हौसेखातर केली जात होती. हे सर्व काही करून अशी बातमी वर्तमान किंवा न्यूज चॅनेलवर पाठवल्यानंतर ती लागेलच याचा कोणती शाश्वती नसे. ती बातमी आली तर केलेली मेहनत आणि सर्व खर्च वाया जात. छंद आणि हौसे खातर ग्रामीण पत्रकारिता केली जात होती. मात्र पत्रकारितेत आर्थिक झळ बसत असल्याने ग्रामीण पत्रकार पत्रकारितेपासून 2 हात लांब राहण्याची भूमिका घेत आहे. गावापासून दूर राहणारे, शहरात रोजगार करणारे अनेक नागरिक ग्रामीण बातम्या ज्या वर्तमानपत्रात वाचायचे किंवा चॅनेलवर बघायचे, अशा पत्रकारांना गावात आल्यानंतर आर्जवून भेटून खुशाली विचारायचे. आजही अनेक नागरिक भेटून बातम्याबाबत सांगत असतात. ग्रामीण भागात काम करणाऱ्या पत्रकारांवर जाहिराती गोळा करणे बाबत नेहमी दबाव असतो, आताही आहेच. तर आमच्या कार्यक्रमाला उपस्थित असताना तुम्ही त्यांची बातमी का दिली नाही, ती का आली नाही, असे अनेक नागरिक विचारतात. जाहिराती गोळा करणे आणि जाहिरात देणाऱ्या संस्थांची, व्यक्तींची बातमी देणे ही जबाबदारी ग्रामीण भागातील पत्रकारांची असते. अन्य बातमी येईल का नाही येईल याची कोणतीही जबाबदारी ग्रामीण भागातील पत्रकारांच्या हातात नसते. असे असले तरी काही राजकीय कार्यकर्ते आपल्याच नेत्यांची व आपली बातमी यावी यासाठी आग्रही असतात. कोणती बातमी प्रसिद्धी करायची किंवा नाही याचा सर्वस्वी अधिकार वर्तमानपत्र किंवा न्यूज चॅनलचा असतो. आपली बातमी आली नाही याचा राग काहींना येतो. मात्र काही यांची नेमकी परिस्थिती काय आहे याची माहिती नसल्याने अनेक जणांमध्ये गैरसमज होत असतो. अनेक लोक नाराज होतात. नाराज झालेले अनेक जण गैरसमजातून, नशेतून तीर मारून पत्रकारांना त्रास देण्याचे काम करतात. यातूनच पत्रकारांवर हल्ला केला जातो. असा एखादा हल्ला पत्रकारावर झाल्यास त्याला सहानुभूती देण्यासाठी किंवा त्याच्या पाठीमागे भक्कम उभे राहण्यासाठी कोणीही नसते. अशा सर्व अडचणींना तोंड देत ग्रामीण पत्रकारिता करावी लागते. कोरोनानंतरच्या आमूलाग्र बदलानंतर पूर्वी ग्रामीण पत्रकारांच्या पाठीशी असणारी ज्येष्ठ नागरिकांची पिढी आता नामशेष झाली आहे. कुटुंबाचे आर्थिक ओझे आणि जबाबदारी पूर्ण करणे गरजेचे असल्याने छंद आणि हौसेखातर केली जाणारी ग्रामीण पत्रकारिता करण्यास पत्रकारांना फारसा वेळ मिळत नाही. त्यांना आता रस राहिलेला नाही. पत्रकारितेतून कुटुंब चालवणे इतका आर्थिक मोबदला मिळत नसल्याने नवीन पिढी ग्रामीण पत्रकारितात येत नाही.
आज शहरातल्या विविध घटना घडामोडी यांच्या बातम्या कुठेही पाहावयास मिळतात. मात्र ग्रामीण भागातील मिठाप्रमाणे चव देणारी ग्रामीण पत्रकारिता काळाच्या ओघात संपत चालली आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांना चांगले वेतन, शासनाच्या सुविधा, विमा कवच, पेन्शन आदी सुविधा मिळाल्या तरच ग्रामीण पत्रकारिता टिकणार आहे.